अमरावती जिल्हा रुग्णालयाला व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीवर प्रश्नचिन्ह। आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला होता विरोध। राहुल गांधी लवकरच मांजरी इथल्या आदिवासी वसतिगृहाला भेट देण्याची शक्यता। छात्रों की गूंजमध्ये त्यांनी आदिवासी विद्यार्थिनीला दिलं होतं आश्वासन। आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर। लोटे औद्योगिक वसाहतीची करणार पाहणी, उद्योजकांशी साधणार संवाद। अन्न आणि औषध प्रशासन औषध निरीक्षक गट ब भरती प्रक्रिया रद्द। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय। नागपूर जिल्ह्यातील गोधनी नगरपंचायत इथं क्लोरीन गॅस गळती, दुर्घटनेतील तिघांची प्रकृती गंभीर। पालघरच्या मासवण आश्रम शाळेमध्ये 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। निष्काळजीपणाबद्दल शाळेचे अधीक्षक निलंबित। एसआयटी मार्फत चौकशी। नागपूरमधील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे याच्या घरावर गोळीबार, दोघा अज्ञात आरोपींचा शोध। आणि अभिनेत्री कृती सेनानला राहुल गांधींनी दिला पाठिंबा। महिलांना काय पेहराव करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न। बातमी पुण्यातून आहे। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चास ठाकरवाडी नंबरवाडी इथे अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी पुन्हा सेवेमध्ये रुजू झालेल्या आहेत। निकृष्ट पोषण आहाराविरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। मात्र प्रशासनानं या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेतलं आणि त्या पुन्हा अंगणवाडीमध्ये परतलेले आहेत। रेश्मा पारधी अंगणवाडीमध्ये पोहोचताच चिमुकल्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। आपल्या शिक्षिका पुन्हा आल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। आता पुन्हा मुलांना शिक्षणासोबत पोषण आहाराचाही लाभ मिळणार आहे। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, रेश्मा पारधी यांचं निलंबन झालं होतं, ही बातमी न्यूज 18 मराठीनं देखील लावून धरली आणि त्यानंतर आता त्या पुन्हा रुजू झालेल्या आहेत, काय अपडेट? खरं तर आपण पाहिलं आंबेगाव तालुक्यातील चास नंबरवाडी जी अंगणवाडी आहे, त्या अंगणवाडीमध्ये येणारा निकृष्ट पोषण आहार, न शिजणारा व्हिडिओ करून त्याच्याबाबत जनजागृती केली होती। मात्र हा व्हिडिओ करणं त्यांना अंगलट आलं होतं। त्यांच्यावरती व्हिडिओ केला म्हणून खरं तर कारवाई झाली होती। मात्र हा विषय जो आहे त्यांच्यावर झालेली कारवाई, त्यांच्यावर झालेला अन्याय न्यूज 18 मराठीने लावून धरला होता आणि माध्यमांच्या रेट्यापुढे शासनाला पण नमतं घ्यावं लागलं होतं। त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील किंवा जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांची कारवाई मागे घेतली होती। त्यांची कारवाई मागे घेतल्यानंतर त्याला तसे आदेश प्राप्त झाले होते आणि हे आदेश प्राप्त झाल्यानंतर खरं तर रेश्मा पारधी या त्यांच्या अंगणवाडीमध्ये दाखल झालेल्या आहेत। त्यांच्यावरती ज्यावेळेस कारवाई झाली तिथून पुढे 4-5 दिवस ही अंगणवाडी बंद होती आणि ही अंगणवाडी बंद असल्यामुळे या अंगणवाडीतली जी चिमुकली मुलं आहेत ही त्याच भागामध्ये आपली फिरत होती। मात्र आता रेश्मा पारधी यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे, त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले। त्यामुळे रेश्मा पारधी या नियमितपणे आता कामावरती रुजू झाल्यात आणि त्यांनी ज्यावेळेस 4-5 दिवसांच्या गॅप नंतर अंगणवाडीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला खरं तर पारावर राहिला नव्हता। विद्यार्थ्यांनी रेश्मा पारधी यांचं उत्साहात स्वागत केलंय। त्याचबरोबर नंबरवाडीतील जे ग्रामस्थ आहेत जे त्या पालकांनी सुद्धा रेश्मा पारधी यांचं स्वागत केलंय। आता रेश्मा पारधी यांनी अंगणवाडी सुरू केली असून पुन्हा एकदा या अंगणवाडीमध्ये हसत खेळत शिक्षण द्यायला रेश्मा पारधी यांनी सुरुवात केली आहे। त्याचबरोबर आहार जो आहे हा आहार सुद्धा चांगल्या पद्धतीने दिला जातोय। आता इथून पुढे शासन आणि प्रशासन कशा पद्धतीने आहाराचा पुरवठा करणार याबाबत रेश्मा पारधी लक्ष ठेवून असणार आहेत। त्याचबरोबर पुन्हा जर आहार निकृष्ट आला तर पुन्हा आवाज उठवणार असल्याचंही किंवा उपोषण करणार असल्याचं रेश्मा पारधी यांनी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे। ठीक आहे सचिन, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। नागपूर जिल्ह्यातील गोधणी नगरपंचायत इथे क्लोरीन गॅस गळती, दुर्घटनेतील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। गोधनी इथल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी क्लोरीन वायू गळती झाली होती। या दुर्घटनेत बाधित झालेल्या 82 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातील 16 रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला असून अजूनही 66 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत। मेयो रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या 2 गंभीर रुग्णांपैकी एकाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय,
खरं तर सोमवारी पहाटेच्या वेळी नागपूर जिल्ह्यातल्या गोधनी नगरपंचायत मधल्या जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये क्लोरीन गॅसची गळती झाली होती आणि या गळतीमुळं त्या परिसरात राहणाऱ्या सुमारे 82 लोकांना जे आहे ते या सगळ्या गॅस गळतीमुळे बाधित झाले होते. कारण अनेकांना श्वसनाचे विकार म्हणजे सर्दी खोकला सारखे विकार उत्पन्न झाले होते. काहींना श्वास घ्यायला जी आहे ती बाधा निर्माण झाली होती आणि या 82 लोकांना शहरातल्या विविध रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आता जी काही माहिती मिळते त्यानुसार या उपचार घेणाऱ्या 82 लोकांपैकी 16 लोकांना जे आहे ते मंगळवारी म्हणजे काल डिस्चार्ज करण्यात आलेला. मात्र 66 रुग्ण अजूनही रुग्णालयामध्ये उपचार घेतात आणि यापैकी काही लोकांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक असल्याचं देखील कळतं. त्यांच्यावर आयसीयू मध्ये ट्रीटमेंट सुरू आहे. ते उपचाराला प्रतिसाद देखील देत आहेत. मात्र पुढचे काही दिवस त्यांच्यावर अशाच पद्धतीनं उपचार जे आहे ते करावे लागणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते आता प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि अशा घटना पुन्हा घडणार नाही यासाठी खबरदारीच्या उपाय देखील आता योजले जातात. मात्र आता जोपर्यंत या 66 लोकांना डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत नेमकं या प्रकरणामध्ये आणखी पुढे काय होतं हे स्पष्ट होऊ शकणार नाहीये. ठीक आहे, धन्यवाद उदय या संपूर्ण माहितीसाठी. पालघरच्या वाड्यामध्ये खासदार हेमंत सावरा यांच्या घराबाहेर 6व्या दिवशी देखील आंदोलन सुरूच आहे. आरक्षण हक्क बचाव समितीच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. शिक्षक भरतीमध्ये ओबीसी, एससी आणि एनटी समाजाचं आरक्षण 0% केल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे. अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीनं काम केल्यानंतर आता सरळ सेवेतून भरती करावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. आरक्षण 0% केल्यामुळे आमच्यावर अन्याय झाल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. तसंच मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय. ही सरळ भरती प्रक्रियेने ज्यावेळी आमचे आदिवासी बंधू भगिनींना या इकडे भरती दिली त्याचप्रमाणे आम्हाला ओबीसी वर्ग असेल, एससी वर्ग असेल यांनाही तुम्ही सरळ सेवेत घ्यावं. गेले 1.5 वर्ष हे सेवा देत आहेत. हे कंत्राटी पद्धतीमध्ये सेवा देत आहेत आणि अगदी आपल्याला शासनाने सुद्धा हा निर्णय देऊन त्यांना सेवेत घेतलेलं त्यांना कुठेही तरी न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. 2022ला जेव्हा शिक्षक भरती झाली तेव्हा सुद्धा आमच्यासाठी पालघर जिल्हा लॉक होता. 2025ला 50% ST 50% ओपन. याचा अर्थ की आरक्षण काहीच नाही का आम्हाला 0% आरक्षण जर आम्हाला आणून ठेवलं आहे तर आम्ही जायचं कुठे? जिथपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या या जागेपासून हटणार नाहीत.